फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं प्रकरण शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। या केसमध्ये एक एक करत रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। सुरुवातीला डॉक्टर संपदा यांनी मानसिक तणावातून स्वतःला संपवल्याचं बोललं गेलं, पण नंतर त्यांच्या हातावरचा मजकूर समोर आला आणि या प्रकरणातलं पोलीस कनेक्शन उघडकीस आलं। त्यानंतर डॉक्टर संपदा यांच्यावर खासदारांचा दबाव असल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। पोलिसांनी या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरला अटक केलेली आहे, पण मुख्य आरोपी PSI गोपाल बदने अजूनही फरार आहे। त्यामुळे बदनेला पकडण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे। गोपाल बदनेवर महिलांची छेड काढणं आणि त्यांना डोळे मारायचे गंभीर आरोपही आता करण्यात आलेले आहेत। त्यामुळे बदनेला तातडीनं पकडण्याची मागणी जोर धरू लागली आहे। डॉक्टर संपदा यांच्या केसमधला आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी कसं आणि कुठं पकडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। डॉक्टर संपदा यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी त्यांच्या हातावर मजकूर लिहिल्याचं शुक्रवारी सकाळी समोर आलं होतं। या मजकुरात त्यांनी PSI गोपाल बदनेवर 4 वेळा लैंगिक अत्याचार आणि प्रशांत बनकरने 4 महिने शारीरिक छळ आणि मानसिक छळ केला असं नमूद केलं होतं। या दोन्ही आरोपींची नावं समोर आल्यापासून पोलिसांची पथकं त्यांच्या मागावरती होती। त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे प्रशांत बनकरचं लोकेशन पुण्यात असल्याचं शोधून काढलं। सातारा ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने शनिवारी पहाटे साधारण 4 ते 4:30च्या दरम्यान प्रशांत बनकरला पुण्यातून अटक केली। डॉक्टर संपदा यांनी आपलं नाव हातावर लिहिल्याचं जेव्हा त्याला कळालं, तेव्हापासून प्रशांत पुण्यात आपल्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। पोलिसांनी तब्बल 30 तासांनंतर त्याला अटक केलेली आहे। प्रशांतच्या आईच्या म्हणण्यानुसार मॅडम त्यांच्या मुलाला दादा म्हणायच्या आणि त्यांचा मुलगा निर्दोष आहे। मात्र डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकरला फोन केला होता आणि त्यांच्यात मेसेजद्वारे संवादही झाला होता। त्यामुळे अटकेत असलेल्या प्रशांतच्या चौकशीतून या प्रकरणातील बरेच खुलासे होण्याची शक्यता आहे। प्रशांत बनकर हा डॉक्टर संपदा ज्यांच्या घरात राहायच्या त्या घर मालकाचा मुलगा आहे। तो पुण्यात एका IT कंपनीत नोकरीला असून वीकेंडला फलटणला घरी यायचा। एकीकडे पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली असली तरी या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि निलंबित PSI गोपाल बदने अद्याप फरार आहे। बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरच्या परिसरात असल्याचं तपासात समोर आलंय। तो मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा असल्यानं तिथंही पोलिसांचा शोध सुरू आहे। या दरम्यान बदनेवर आणखी गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या पेशंटच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार निलंबित PSI बदने महिलांची छेड काढायचा, त्यांना डोळे मारायचा आणि तक्रार करायला गेल्यानंतर पैसेही मागायचा। एका महिलेनं सांगितलं की बदनेनं साधारण 8 दिवसांपूर्वी तिच्या भाचीला डोळा मारला, तेव्हा ती तक्रार देण्यासाठी तिच्या पतीसोबत गेली होती। डॉक्टर संपदा मुंडे यांनी याआधी एकूण 3 वेळा त्यांचे वरिष्ठ आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या। त्यातल्या 3ऱ्या तक्रारी अर्जामध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यात आली होती। 7 ते 8 पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि खासदारांच्या PAचा उल्लेख होता। डॉक्टर संपदा यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर अंशुमन धुमाळ नावाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावरही गंभीर आरोप केलेत। धुमाळ तिला वारंवार टॉर्चर करत होता आणि तिला सुट्टीही देत नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे डॉक्टर धुमाळ सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत। डॉक्टर संपदा यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्यावर खासदारांनी आणि त्यांच्या PAनं दबाव आणल्याचा आरोप केला होता। यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू अभिजित निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी आतापर्यंतच्या तपासात खासदार किंवा खासदारांचे PA यांच्याबद्दल माहिती समोर आलेली नाही आणि ही गोष्ट वैयक्तिक नातेसंबंधातून झालेली आहे अशी माहिती दिली आहे। या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही घेण्यात आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसंच 5 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले। या सगळ्या प्रकरणात आता गोपाल बदनेला अटक कधी होणार आणि प्रशांत बनकरच्या चौकशीतून या केसबाबत कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।